The next question, you can see here 3.3 question number, the last one question. What is the given information? See here, ninth term of AP is 0. काय AP मधील ninth term जे आहे ते 0 आहे. Ninth term of AP is 0. See here, ninth term is 0. And you have to show that 29th term is twice the 19th term. म्हणजे याचं मिनिंग काय होतो? 9 नंबरचं जे टर्म आहे ना, 9 नंबरचं ते 0 आहे. आणि तुम्हाला काय प्रूव्ह करायला सांगितलंय? 29 नंबरचे जे टर्म आहे हे 19 टर्मच्या डबल आहे. 29वे पद हे 19व्या पदाच्या दुप्पट आहे. हे तुम्हाला प्रूव्ह करून दाखवायचे. बघा, प्रूव्ह काय राहील बघा, T29 इज इक्वल टू 2 इंटू T19. म्हणजे बघा, हे 29 नंबरचं टर्म आहे, हे 19 टर्मच्या डबल असायला पाहिजे. हे तुम्हाला प्रूव्ह करायचं आहे. आता काय केलं, Tn चा फॉर्म्युला वापरला. n ची व्हॅल्यू 9 घ्या. n म्हणजे 9, n म्हणजे 9. मला सांगा T9 किती आहे? 0 आहे. a 9 मधून 1 मायनस करा, 8 आहे. म्हणून 0 इज इक्वल टू a प्लस 8t. म्हणजे कसं आलं का बघा, a प्लस 8t इज इक्वल टू 0 आलं. आपण काय करूया, यावरून एक गोष्ट लक्षात घ्या, a ची व्हॅल्यू तुम्ही फाइंड आउट करू शकता. a इज इक्वल टू a प्लस 8t आहे की नाही, हे प्लस 8t आहे, इज इक्वल टू च्या पलीकडे गेले तर मायनस 8t. a इज इक्वल टू प्लस 8t ला पलीकडे गेलं मायनस 8t. कळतंय का? a ची व्हॅल्यू फाइंड आउट केली. बघा इकडे बघा, a प्लस 8t इज इक्वल टू 0 आला की नाही. मग इकडे फक्त a ठेवायचं, हे प्लस 8t तिकडे गेलं मायनस. a ची व्हॅल्यू मायनस 8t. ही एकदा फाइंड आउट केली की नाही, पुढचं क्वेश्चन एकदम इझिली सॉल्व्ह करायचं. पुन्हा Tn चा फॉर्म्युला वापरला. आता n ची व्हॅल्यू 19 घ्या, 19 बघा, n19 जी आहे. a ची व्हॅल्यू आपण पुटअप करूया. a ची व्हॅल्यू किती आहे? मायनस 8t आहे. बघा, a ची व्हॅल्यू मायनस 8. T19 इज इक्वल टू मायनस 8t. 19 मधून 1 मायनस करा, बघा किती आला? 18d. म्हणून 19 मधून 1 मायनस केला तर 18d आला. बघा किती सिंपल आणि सोपं आहे. बघा, T19 इज इक्वल टू मायनस 8d प्लस 18d. इथे पण d आहे, इथे पण d आहे, दोघांची सबट्रॅक्शन होईल आणि सबट्रॅक्शन इज 10d. म्हणून T19 इज इक्वल टू 10d. बरोबर प्रॉब्लेम. a ची व्हॅल्यू 19, n ची व्हॅल्यू बघा, Tn चा फॉर्म्युला घालला a प्लस n मायनस 1t. n ची व्हॅल्यू 90, n ची व्हॅल्यू 90. पण a ची व्हॅल्यू किती टाकायला सांगितली? मायनस 8t. मायनस 8t, याच्यात हे मायनस केला तर 18d आहे. या दोघांची सबट्रॅक्शन केली 10d. मग मला सांगा T19 19व टर्म किती आलं? 10d आलं. पुन्हा Tn चा फॉर्म्युला वापरला. n29 घ्या, n29 आणि a ची व्हॅल्यू बघायची काढली मायनस 8d. हे मायनस 8d. 29 मधून 1 मायनस करा, 28d. ह्याला मायनस साइन, ह्याला प्लस साइन, या दोघांची सबट्रॅक्शन केली तर किती आलं? 20d. म्हणजे T29 इज इक्वल 20d. याला नंबर 1 टाकलाय बघा, इथे नंबर 1 आहे, इथे नंबर 2 आहे. इथे बघा ना, T19 10d आहे आणि T29 20d आलं. याच्या हे डबल आहे की नाही बघा, हे 10d आहे आणि हे किती आहे? 20d आहे. म्हणजे हे टर्म याच्या कसं आहे? डबल आहे. म्हणून बघा, T29 इज इक्वल टू T19. म्हणजे 29व टर्म हे 19व्या पदाच्या डबल आहे. फ्रॉम 1 and 2. एक शिकवतोय. आता आपण 3.4 कडे वळूया. वर्ड प्रॉब्लेम्स आहे. वर्ड प्रॉब्लेम मध्ये फर्स्ट क्वेश्चन काय सांगितलंय बघा, सानिका saves ₹10 on 1st Jan 2016. काय केलं? सानिका नावाची जी व्यक्ती आहे त्याने 1 जानेवारी 2016 मध्ये 10 रुपये सेव्हिंग केले. नेक्स्ट डेला 11 रुपीज, नेक्स्ट डेला 12 रुपीज, थर्ड डेला 12 रुपये, असे
एक रुपये इन्क्रीज करत गेले. तर तुम्हाला काय क्वेश्चन विचारलाय, 31 डिसेंबर 2016 मध्ये टोटल सेव्हिंग्स किती होणार, पूर्ण सेव्हिंग्स किती होणार. क्वेश्चन तरी कळतोय का. सानिका हिने 1 जानेवारीला किती, दररोज 10 रुपये, आज 10 रुपये, उद्या 11 रुपये, पुढे 12 रुपये, 13, असं दररोज एक रुपये वाढत चाललं, असं सेव्हिंग्स करायला स्टार्ट केले. तर टोटल कधी 31 डिसेंबरला 31 डिसेंबर 2016 मध्ये टोटल सेव्हिंग किती होणार. एक लक्षात घ्या, सिक्वेन्स पहिल्यांदा 10 झाले, नंतर 11 झाले, 12, 13, म्हणजे मला सांगा डिफरन्स कॉमन आहे की सेम आहे की नाही, म्हणजेच ते एपी आहे. सेव्हिंग्ज इज इन एपी, बचत अंकगणिती श्रेणीमध्ये आहे. सेव्हिंग जी आहे ती कशामध्ये, एपी मध्ये. मग आता एपी इज इक्वल 10, 11, 12, 13, 14, 15 आहे. ओके, ए इज इक्वल टू 10. डिफरन्स तुम्ही इथे देऊ शकता T2 मायनस T1, डिफरन्स तर 1 येतो बघा. आणि सगळ्यात इम्पॉर्टंट गोष्ट आहे n इज इक्वल टू 366 कुठून आलं, एक लक्षात येते का तुमच्या बघा. 1 जानेवारीला स्टार्ट झालं आणि 31 डिसेंबरला म्हणजे पूर्ण वर्षभर सेव्हिंग चालू होती. तुमच्या लक्षात हे यायला पाहिजे, हे लीप इयर आहे. 2016 हे लीप इयर आहे. लीप इयर कसं करावं, ज्याला 4 ने डिवाइड होतो की नाही ते लीप इयर असतं. हे आपल्याला कळलं पाहिजे. पहिली गोष्ट 2016 ला 4 ने डिवाइड करून बघा, पूर्ण डिवाइड होतं म्हणजे लीप इयर आहे. आणि लीप इयर मध्ये 366 डेज असतात. लीप इयर म्हणजे लीप वर्षामध्ये किती दिवस असतात, 366 दिवस असतात. आपल्याला कदाचित माहितीये लीप इयर कशाला म्हणतात माहितीये, हे लीप इयर का निर्माण होतं. सूर्य आणि पृथ्वी यांच्यामध्ये रिलेशन आहे. आपल्याला माहितीये पृथ्वीला सूर्याभोवती एक रिव्होल्युशन कंप्लीट करायचं आहे, एक फेरी कंप्लीट करायची आहे. तर त्यासाठी साधारणपणे लागणारे दिवस असे आहेत, 365 दिवस, 5 तास, 45 मिनिटे आणि 48 सेकंद एवढा टायमिंग लागतो. किती, 365 दिवस, 5 तास, 45 मिनिटे आणि 48 सेकंद एवढा टायमिंग लागतो. पण आपण कॅल्क्युलेशन मध्ये पकडताना किती पकडतो, 365 डेज. वर्षाला 365 दिवस मानतो. मग वरचे 5 तास, 45 मिनिटं, 48 सेकंद म्हणजे पावणे 6 तास आपण हिशोबात पकडतच नाही. म्हणून काय केलं गेलं, दरवर्षीचे जे पावणे 6 तास आहे, आपण राऊंड फिगर 6 तास पकडूया, 6 तास. मग दरवर्षी 6, 6, 6, 6, आता 4 वर्षामध्ये 24 तास झाले का बघा. या वर्षी 6 तास, पुढच्या वर्षी 6, तिसऱ्या वर्षी 6, चौथ्या वर्षी 6, 24 तास झाले. मग 24 तासाचा एक दिवस होतो. म्हणून दर 4 वर्षांनी लीप इयर पकडतात. म्हणून लीप वर्षामध्ये 365 दिवस न पकडता 366 डेज असतात. म्हणून इथे लीप इयर दिलेलं नाहीये, हे तुम्हाला कळलं पाहिजे. हे लीप इयर आहे आणि त्यामुळे एन ची व्हॅल्यू 366 आली. 366 दिवसाची सेव्हिंग काढायची होती. कळतंय कुठून. आता काय फॉर्म्युला तर इझिली वापरू. एसएन चा फॉर्म्युला वापरला, एन 366, ए ची व्हॅल्यू 10, एन 366, डी ची व्हॅल्यू 1. 2 ने याला डिवाइड करायचं, 183 आलं बघा. इथे बघा पुढे 10 आणि 2 चा मल्टिप्लाय करा, 20 प्लस या दोघांचं सबट्रॅक्ट, 366 मधून 1 मायनस केला, 365 येतील. त्याला 1 ने मल्टिप्लाय केलं, 365 च्या नंबर. ह्या दोघांची ऍडिशन केली, 385, आणि यांनी याला मल्टिप्लाय केलं, 70,455. म्हणजे सानिका यांची पूर्ण वर्षाची सेव्हिंग जर आपण मोजली तर ती किती होणार आहे, 70,455 रुपीज. बघा किती सोपं आहे बघा. एक लक्षात घ्या, वर्ड प्रॉब्लेम्स मध्ये बऱ्याच वेळा आपल्याला प्रॉब्लेम होतो. लक्षात घ्या, क्वेश्चन लर्न होत नाहीये. एकदा क्वेश्चन लर्न झाला ना की इझिली सोडवता येतं आपल्याला. ओके.